वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। करून त्या योजनेमध्ये आम्हाला तिथे रोजगार दिला, परंतु रोजगार दिल्यानंतर आम्हाला फक्त 10 ते 12 हजार रुपये मानधनावरती त्यांनी ठेवलं। आज आम्हाला 12 ते 13 वर्ष होत आहे की आम्ही फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून आहे, पण आम्हाला कायमस्वरूपी नोकरी महानिर्मिती कंपनीने दिलेली नाही। त्या मानधनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा नाही, भविष्य निधी नाही, कुठलीही ते सुविधा देत नाही। फक्त महिना भरला म्हणजे 14,000 रुपये 15,000 रुपये स्टायपंड आमच्या खात्यामध्ये येतो। आणि दुसरीकडे महावितरण जी कंपनी आहे, आम्हाला म्हणतात की बा कोर्टाचे आदेश आहे म्हणून तुम्हाला नोकरी देत नाही, परंतु महानिर्मिती कंपनीमध्ये आतापर्यंत जे महावितरण कंपनीमध्ये त्यांनी जी भरती घेतली त्या भरतीमध्ये त्यांनी ॲडव्हर्टाईज काढून जागा काढल्या, लोकांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर त्यांची 10वीनुसार फक्त त्यांच्या 10वीच्या मार्कानुसार त्यांचे सिलेक्शन झालं। 3 वर्ष त्यांना विद्युत सहाय्यक म्हणून ठेवलं आणि त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी परमनंट नोकरी दिली। एकीकडे आम्हाला म्हणतात की कोर्टाचे आदेश आहे म्हणून आम्हाला नोकरी देत नाही, आणि दुसरीकडे त्याच कंपनी होल्डिंग कंपनीची जे वितरण कंपनी आहे ते बिना परीक्षेने त्यांना नोकरी देत आहे। आज आमचं एज्युकेशन 10वी 12वी ITI झालेले पोरं आणि आम्हाला ते म्हणतात तुम्ही ती स्पर्धा परीक्षा द्या, आणि ती स्पर्धा परीक्षा MPSC UPSC सारखी आमची परीक्षा घेतली जाते। मग जो साधारण शेतकऱ्याचा पोरगा जो आहे, जो 10वी शिकलेला 12वी शिकलेला ITI शिकलेला पोरगा आहे, तो MPSC UPSCची परीक्षा कशी काय क्रॅक करणार आहे? आणि मेन मुद्दा असा आहे की जेव्हा आमची जमीन घेतली होती त्यावेळेला कुठलाही असा कायदा नव्हता, त्यावेळेला तुम्ही सरसकट नोकरी दिलीत, मग आज आम्हाला सरसकट नोकरी दिलेली पाहिजे। आणि गट क आणि गट ड ज्या नियमानुसार परीक्षेसोबतच भरायची असेल तर आम्ही हे म्हणत आहे की बा आम्हाला गट क पण नको द्या, गट ड पण नको द्या। आम्हाला चपराशीची नोकरी दिली तरी चालेल, परंतु आम्हाला कायमस्वरूपी नोकरी पाहिजे। मग ती तुम्ही कुठल्याही प्रकारे द्या, फक्त आम्हाला तुम्ही महानिर्मिती कंपनीमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्या। तुम्ही आम्हाला चपराशी द्या किंवा क्लास 4च्या खाली कुठली पोस्टिंग असेल ती पोस्टिंग निर्माण करून आम्हाला तुम्ही नोकरी द्या, कारण की प्रशिक्षणाचा एक कालावधी असतो आणि आम्ही प्रशिक्षण किती वर्ष घेणार आहे? 10-12 वर्ष होऊन गेले तरी फक्त प्रशिक्षणार्थी आहे। नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची। हम अपना हक मांगते, किसी से भीख मांगते, हमारी मांगे पूरी करो। कोराडीचा पोपट काय म्हणतो? अरे कोराडीचा पोपट काय म्हणतो? काय म्हणतो? ऊर्जा मंत्री काय म्हणतो? होश में आके बात करो, चंद्रशेखर जी बावनकुळे, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।